तर नमस्कार मंडळी. आज आहे रविवार आणि रविवारची आहे सुट्टी. तर सुट्टीचं आपण आलो आहे गावाकडे. तर चला आज आपण गावाकडे येऊन गहू बघूया. तर आपण 2 एकर गहू पेरला होता. तर गहू बघायला आलो आज. एकदम जबरदस्त असा गहू आहे. थोडा उशीर झाला गहू पेरायला, पण चालतंय तरी पण. थंडी आहे अजून. अजून येतोय गहू. आता गव्हाला पाणी द्यायचं होतं आज, तर पाणी सोडलं बघा. वलीनं चालू आहे. युरिया मारला गव्हाला. एकरी 1 थैली, 1.5 थैली मारली एका एकरमध्ये. एक नाही, 1.5 थैली मारली. तर दोन्ही पण वावरामध्ये मारली, खालच्या वावरामध्ये आणि वरच्या वावरामध्ये. तर बघा कसा गहू आहे, हिरवागार. त्याच्यामध्ये कडीकडीनं मोहरी लागवड केलेली आहे, कडीकडीच्या मोंब्यामध्ये. आणि हा आमचा श्रेयश आणि हा शंभू दादा. तर हा ज्यांना सुट्टी असल्यामुळे आज यांनी शेतामध्ये खूप धिंगाणा घातला. शंभूना तर इतका धिंगाणा घातला, शंभूना आणि श्रेयसना, की तुफान. हे बघा कसे नाचत होते दोघ जण शेतामध्ये. आणि ही आहे आमची कारभारीण. तर आमची कारभारीण, आता आम्ही निघालो होतो शेती बघत बघत हरभरा खायला. तर आता आम्ही जाणार आहे हरभऱ्याच्या शेतात. आणि शंभूनं त्यांनी बोर खाल्ले होते, आता त्यांना हरभरा खायचं होतं. आणि हे शंभू पाण्यामध्ये लोळला. बघा कशी मेहंदी लावली त्यांनी चिखलाची. कशी मेहंदी लावली, पूर्ण भरला. ते पूर्ण पाण्यामध्ये लोळत होता. तो कसा डान्स करतो मेहंदी लावून. शंभू पूर्ण टोटल भरला होता चिखलामध्ये पण मेहंदी. आणि मग एक तुरी होत्या याच्यामध्ये, तुरी उपटून टाकल्या. आणि तुरी उपटल्याच्या नंतर याच्यामध्ये मेथीची भाजी शिंपली आणि आता फडकी ओढणं चालू आहे. तर त्या कडीपासून फडकी ओढीत ओढीत आणली. आता आता अलीकडे थोडी राहिली आहे ती. तर मेथी पण मिक्स झाली आणि फडकी पण हे झाली. हे बघा दाताळ्याने. तर ते दाताळ निघत होतं, तर त्याला एक काडी लावून ठोकून घेतली. तर मस्तपैकी अशी फडकी करून घेतली. आणि नंतर त्याला पाणी चालू केलं, गव्हाला पण पाणी चालू केलं आणि मेथीची भाजी पण भिजवून घेतली. गहू पाण्यावर आला होता. पाणी मारल्याच्या नंतर. आणि हे बघा श्रेयस पण लई चिखलात खेळा. आणि त्याला खायचं होतं हरभरं. मग आणलं हरभरं. आता चालू आहे हरभरं धुणं. तर मग काय, हरभरं धुवून काढलं पाण्यामध्ये. हे बघा हरभरं किती खास हरभरं आहे, पूर्ण घाटे आहे त्याला. आणि 1 नंबर हरभरा होता. तर बघा गहू पाणी देणं चालू आहे, तर बगळे पण आले होते. इकडचा पण गहू खूप छान आहे. इथपासून ह्या कडीपासून त्या कडीपर्यंत. आणि हा आहे आमचा शंभू दादा. माझं नाव शंभू. मी शेतात आलो होतो. गाणं ना. शंभूने खूपच परेशान केलंय. आणि आता बघा गहू कसा आहे, तर पूर्ण हिरवगार गव्हाचं शेत आहे. सगळा गहूच्या इकडच्या प्लॉट मध्ये. मस्त गहू आहे, खतरनाक. श्रीराम कंपनीचा गहू आहे, श्रीराम जातीचा. 1 नंबर गहू आहे, जबरदस्त खास क्वालिटीचा आलेला आहे.